उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी, राज्याच्या सीमारेषा ओलांडून गुरुवार रविवार दरबारचा कामकाजाचा दिवसाचं औचित्य ठेवून आणि आपला बहुमोल वेळ खर्ची घालून स्वामींच्या चरणावर नतमस्तक होऊन आशीर्वादरूपी ऊर्जा घेऊन जाण्यासाठी आपण सर्व आबालवृद्ध माता भगिनी आजच्या गुरुवार आणि छत्रपती शिवाजी राजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना मानवंदना देण्यासाठी, त्यांचा जीवनादर्श राखण्यासाठी, पुढील पिढ्यांना छत्रपतींचं कार्य समजण्यासाठी खरं तर आपण उपस्थित झालात. अर्थात छत्रपतींबद्दल आपण बोलणारच आहोत. त्यांना मिळालेला स्वामींचा आशीर्वाद खूप काही सांगून जातो, तेही आपण ओघाओघात शोधणार आहोत. तथापि दत्तधाम पीठापूर या ठिकाणी सत्संग मेळाव्याचं शनिवारी बैठक वजा सत्संग आयोजन केलेलं आहे. तारीख 22 रोजी दुर्ग अभियान प्रतिनिधी छत्रपतींच्या राज्यात असणारे सुमारे 350 किल्ले आहेत आणि समुद्रामध्ये 70 किल्ले आहेत. ते आज त्या काळाची साक्षीदार आहेत आणि दुर्गा अभियानाच्या वतीनं त्यांचं कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्याला एक नामी संधी आपणा सर्वांना मिळालेली आहे. म्हणून आपण त्या ओघानं वळता वळता या कार्याच्या अंतरंगातून आपण वळू. या कार्यातून माणूस घडवणे, त्याला सन्मार्गाला लावणे, त्याला शाकाहारी बनवणे, व्यसनमुक्त बनवणे, हे कार्य सेवेकरी म्हणवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आहे. ते आद्य कर्तव्य आहे. म्हणून आपण खूप विश्वासानं स्वामींच्या चरणावर इथे नतमस्तक झालेला आहात. तथापि या कार्याच्या अंतर्गत 18 विभाग आहेत, तेही आपण समजून घेणार आहोत. त्याआधी स्वामी महाराजांनी धर्माचं, देशाचं आणि सज्जनांचं कल्याण आणि संरक्षण देण्यासाठी या कलियुगात बहुविध अवतार तथा आविष्कार घेतले. त्यात सन 1049ला पृथ्वी दुभंगून पंजाब प्रांतात 8 वर्षाची बालकमूर्ती प्रकटली. ती आजही कार्यरत आहेत. त्यांनी समाधी घेतली नाही किंवा अवतार समाप्त केला नाही. म्हणून आज जगात आणि देशामध्ये स्वामी कार्याला खूप मागणी आहे. आपण कमी पडत आहोत. तदनंतर त्यांनी या देशाची प्रदीर्घ काल पायपीट करून सन 1378ला त्यांनी पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ, जिथे आपण उद्या पिठापूरला जाणार आहात, ती पुण्यभूमी निवडली आणि संपूर्ण दक्षिण भारतामध्ये मूल्य शिक्षणाला विशेष महत्त्व दिलं. कारण अशी जर फळी घडवली तर मोगल किंवा इंग्रज दक्षिण भारतात येणार नाही. आणि त्यांचं वाक्य खरं ठरलं. तुम्ही अजूनही बघा, दक्षिण भारतात सारी मंदिरं शाबूत आहेत, आबादित आहेत. एकही मंदिराची तोडफोड कुठलीही क्रूर सत्ता करू शकली नाही. हे त्यातलं जिवंत उदाहरण आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परी अधिष्ठान असावे स्वामींचे. या उक्तीप्रमाणे दक्षिण भारतात अजूनही मंदिरं जी आहेत ती अबाधित आहेत, समृद्ध आहेत. म्हणून स्वामींनी तो आविष्कार दक्षिण प्रांतामध्ये
नवी पिढी घडवणे, त्यांना सन्मार्गाला लावणे, त्यांना भारतीय संस्कृती आचरणात आणणे. संस्कृतीचं आचरण करणं हे तसं शब्दशः सोपं आहे. परवा आम्हाला अमेरिकेतल्या एका तत्त्ववेत्यानं प्रश्न विचारला, भारतीय लोक संस्कृती म्हणून काय मिरवतात म्हणे, व्हॉट इज संस्कृती. आमच्या लोकांनी त्यांना सांगितलं, दॅट इज संस्कृती, सदाचाराने संपन्न, विकारापासून मुक्त, त्याला संस्कृती म्हणतात. आणि ते काम आज तागायत या देशात हजारो संत मालिकेनं किंवा आविष्कार घेणाऱ्या अनेक परब्रह्मांनी यावरच भर दिला. म्हणून प्रदीर्घ कालानंतर त्यांनी 1378 ते 1528 या कालावधीत संपूर्ण भारत आणि दक्षिण भारत पायपीट केले. परंतु मानवी अवतार होता. मानवी अवताराला आयुष्याच्या मर्यादा असतात. नियतीला जास्त आयुष्य असणारा व्यक्ती या भूतलावर चालत नाही. म्हणून त्यांना ते अवतार समाप्ती करावी लागली. त्यांनी 1528ला पुढील आविष्कार महाराष्ट्रात कारंजाला नरसिंह सरस्वती, ज्यांना आपण गाणगापूरचे दत्त महाराज म्हणतो, तो आविष्कार धारण केला आणि पुन्हा आपली पायपीट सुरू केली. इकडे उत्तर भारतात संस्कृतीची घडी विस्कटलेली होती. त्या मोगल सत्तेनं हिंदू साम्राज्य धुळीस मिळवलं. रोज मंदिरं तोडणे, फोडणे, अत्याचार, अनाचार करणे हा त्यांचा नखातला मुलं होता. परंतु यातून संस्कृतीला सावरण्यासाठी यदाई दाई धर्मश्च ग्लानिर्भवति भारत या उक्तीचं परिपालन करताना त्यांनी संत मंडळी घडवली आणि संतांकरवी ही संस्कृती सुस्थिर करण्याचं सामर्थ्य, अवधान, अवसान, ऊर्जा सर्वांना दिली. त्यावेळी अनेक संत मंडळी छुप्या पद्धतीत धर्मरक्षणाचं काम करत होते आणि संपूर्ण भारत पायपीट करून नरसिंह सरस्वती स्वामी महाराज वाडी येथे आले. तिथे वाडीला आपलं पीठ आहे, स्वामींचं पिठापूर आहे, वाडी आहे, गाणगापूर आहे. तुम्ही सर्वजण तुम्ही जाऊन आलेला आहात. नसेल गेलात तर जाऊन या. वर्षातून एकदा तरी पिठापूरला जावं, गाणगापूरला जावं, वाडीला जावं. वाडी ही भगवान दत्तात्रयांची राजधानी आहे. तिला कारणही तसंच आहे. स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांना दीक्षा सोहळा वाडी येथे दिला. कृष्णा पंचगंगामाईच्या संगमावर हा अभूतपूर्व आशीर्वाद त्यांनी मिळवला आणि मग ते देशाची पायपीट करून या मार्गाची त्यांनी उभारणी केली. म्हणून आजही या दत्तपीठांमध्ये दत्त महाराजांना आवडणाऱ्या सेवा अन्यजण करतात. त्या भूमीत श्री गुरुचरित्र वाचण्याला एक नामी संधी आहे. या दत्तपीठांमध्ये सर्वात महत्त्वाचं तिथे अन्नदान करणं महत्त्वाचं आहे. म्हणून गाणगापूरला आजही 5 घरं माधुकरी मागितल्याशिवाय भगवान दत्तात्रय आशीर्वाद देत नाही. तो किती मोठा माणूस आहे याला महत्त्व नाही, तो किती श्रद्धेनं माधुकरी आणतो हे ज्याला महत्त्व आहे. मनात संकोच न ठेवता म्हणून अत्यंत विनासंकोच स्वामींच्या सेवेला आपणाला सामोरं जाण्याला एक नामी संधी आहे. जसं इथे आमचे काही प्रतिनिधी प्रश्न उत्तर करतात, ते स्वतः करत नाही, स्वामी महाराज त्यांच्याकडून करून घेतात. हा भाव जोपर्यंत आपल्याकडं मनात उतरत नाही तोपर्यंत आपण सेवेकरी नाही. म्हणून हा भाव आपल्यात निर्माण होणं क्रमप्राप्त आहे आणि हा भाव तिथे भक्ती आहे. हे सौदारण
स्वामींनी क्षणोक्षणी पदोपदी बहुविध आविष्कारातून जनसामान्य दुःखितांपर्यंत तळागाळापर्यंत हे अभिवचन पोचवलं. महाराज तदनंतर 50 वर्ष गाणगापूरला आले. गाणगापूरला आल्यावर दत्त महाराजांच्या गळ्यात जी झोळी आहे ती भिक्षा मागण्यासाठी नाही. आपल्याला थोडं आश्चर्य वाटेल, त्यांना भिक्षा मागण्याची गरजच काय, जे विश्वाचे परब्रह्म आहे. परंतु जनतेला सामोरं जाताना त्यांनी सांगितलं, तुमची सारी दुःख माझ्या झोळीत टाका, मी तुम्हाला सुख देतो, असा शब्द त्यावेळी आर्त पीडित मुमुक्षित दुःखित या सर्व मुमुक्षितांना दिला. आणि जवळपास 50 वर्ष स्वामी नरसिंह सरस्वती आविष्कारात गाणगापूरला राहिल्या. तिथे असंख्य लीला क्षणागणिक श्वासागणिक व्हायच्या. आलेला दुःखित त्या भीमा अमरजावर स्नान केल्याबरोबर तो दुःखमुक्त व्हायचा. अनेकांना अनेक व्याध्या, अनेक आजार, कुणाला कुष्ठ, अंगावर कोड झालेलं, पण काय चमत्कार, स्नान केल्याबरोबर 2 ते 3 दिवसात कुष्ठ नष्ट व्हायचं. इकडे अक्कलकोटलाही स्वामींनी त्या ठाकूरांना जळतं धुनीतलं लाकूड फेकून मारलं. त्याच्या अंगावर खूप कुष्ठ होतं, तो गाणगापूरला जाईना म्हणून. सेवेकरी धावत गेले, अरे तो तुला प्रसाद मिळाला आहे. त्यानं ते निखारे पाण्यात घासून थंड करून अंगाला लावता क्षणी 3 दिवसात त्याच्या अंगावरचं कोड गेलं. अशा स्वामींच्या अगणित लीला सांगायला वेळ पुरणार नाही. परंतु स्वामी कार्य जनमानसापर्यंत पोचवणं ही आपली प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. 50 वर्षाच्या स्वामींच्या गाणगापूरच्या वास्तव्यात दिव्य अनुभूती प्रत्येकाला येत होती. तुम्ही श्री गुरुचरित्र वाचता. एक शेतकरी रोज स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय शेती करत नव्हता. रोज ठरलेली वेळ असायची. स्वामी काट्यावर बसले की तो त्यांचे पाय पकडून दर्शन करून मग मुकाट्यानं आपली शेती करायची. काही दिवस झाल्यानंतर स्वामींनी त्याची परीक्षा बघितली. त्यावेळी त्याचं 6 एकर जागेत त्यानं जोंधळ्याचं पीक, ज्वारीचं पीक केलेलं होतं. आणि हसत हसत स्वामींनी त्याला सांगितलं, अरे हे जोंधळ्याचं पीक आत्ताच्या आत्ता कापून टाक. मागचा पुढचा विचार न करता त्या विनोदावर विश्वास ठेवून स्वामी विनोदानं बोलले, हसत हसत बोलले. तुम्ही श्री गुरुचरित्र वाचता. त्यानं मागचा पुढचा विचार केला नाही, एवढा भाव स्वामींच्या अभिवचनावर होता. काय झालं माहीत नाही, त्यानं शेत कापून टाकलं दिवसभरात. नियतीनं पुढचं काहीतरी वाढून ठेवलेलं होतं. घरातल्या आणि गावातल्या लोकांनी त्याला मूर्खात काढलं. हा वेडा झाला म्हणजे. कंसाला आलेलं पीक याने कापून टाकलं. घरातल्या लोकांनी मूर्खात काढलं, गावातल्या लोकांनी मूर्खात काढलं. त्यानं ते सगळं सहन केलं. ज्यावेळी आपणाला कोणी नावं ठेवतं, रागवतं, त्यावेळी आपण शांत जर बसलात, त्या शांतपणाचं, मौनाचं उत्तर त्याला मिळतच योग्य वेळी. तसंच झालं. दुसऱ्या दिवशी गाणगापुरावर ओला दुष्काळ, अतिवृष्टी व्हायला सुरुवात झाली. किती दिवस? सतत लगातार 2 महिने गाणगापुरावर अतिवृष्टी. जसं तुम्ही कालच्या 6 महिन्याच्या कार्यकालात महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे तुम्हाला माहीत आहे, तशी वृष्टी गाणगापूरवर झाली. सगळ्यांची शेतं, धान्य सडून गेली, नासून गेली. पण स्वामींच्या आशीर्वादात काय जादू, त्यानं कापलेल्या त्या ज्वारीच्या फुटव्यांना, खोडांना खूप फुटवे फुटले. एवढे फुटवे फुटले
यथावकाश त्याला कंस लागली, एवढी कंस लागली त्याच्या शेतात ते धान्य मावेना. काढायच्या वेळी परत रोज परिपाठ ठरलेला होता. स्वामी या धान्याचं काय करू? वेडायच म्हणले, आता हा वेडेपणा बंद कर. तुला जे लोक नावं ठेवत होते, हसत होते, त्यांच्या घरी एक एक पोतं धान्य टाक म्हणे. काय होतं बघ म्हणे. मूठभरही धान्य कोणाच्या घरात त्यावेळी गाणगापुरात नव्हतं. स्वामींनी पूर्ण गाणगापूरचा योगक्षेम चालवण्याची कृती एका शेतकऱ्याच्या या कृतीतून प्रात्यक्षिक दाखवली. मग त्या शेतकऱ्याला लोक पाय पडायला लागले. नव्हे, याने स्वामींची भक्ती केली ही खरी आहे हे मानायला लागले. आणि सुदैवानं खूप कालावधीनंतर तीच जागा आज ज्या ठिकाणी गाणगापूर आपलं पीठ उभं आहे, ती जागा ती 6 एकर त्या शेतकऱ्याचीच आपल्याला मिळालेली आहे. तीच विकत आपण घेतलेली आहे. तिथेच तो कट्टा आहे, तिथेच संगमावर जाण्याचा ती पायवाट आहे. ही अनुभूती आजही गाणगापूरला सर्वांना येत आहे. तथापि 50 वर्ष महाराज आसपासच्या पंचक्रोशीत भ्रमंती, पायपीट त्याही आविष्कारात त्यांनी केली. आणि 1674 साल उजाडलं. स्वामी 1678पर्यंत गाणगापूरला होते. काय मनात आलं माहीत नाही, अचानक उठले आणि गाणगापूर ते रायगड अशी पायपीट करून रायगडावर हजर झाले बिना निमंत्रण. त्या दिवशी छत्रपती शिवाजी राजांचा महाअभिषेक सोहळा होता. त्या अभिषेकाला महाराज जातीनिशी त्या आसनाजवळ उभे ठाकले. लाखो लोक जगातून देशातून आलेले होते त्या अभिषेक सोहळ्यासाठी. महाराज आले. काय लीला केली माहीत नाही. अभिषेक संपल्याबरोबर त्यांनी सर्वप्रथम त्या मातेला, जिजाऊ साहेबांना बोलावलं आणि आसनावर बसवलं. तुमचं आसन इथं आहे. त्या आसनावर बसवल्यावर त्या मातेचं त्यांनी गुणगौरव कौतुक केलं की ही राजमाता, ही लोकमाता जर ही महाराष्ट्रात जन्माला आली नसती तर काय झालं असतं, हे कुठल्याही ज्योतिषांनी सांगण्याचं कारण नाही. म्हणून त्यांनी भविष्य काळाचं 0 मिनिटात कथन केलं की ह्या मातेचं काम काय आहे, तिनं काय काम केलेलं आहे, कुणाला जन्म दिलेला आहे, हे कमी शब्दामध्ये आम जनतेपर्यंत त्यांनी आपलं आशीर्वादरूपी कथन केलं. त्या मातेचं गुणगौरव करून तदनंतर छत्रपती शिवरायांना शाबासकी दिली आणि त्या राजसिंहासनावर बसून त्यांना खूप मोठा आशीर्वाद दिला. मला वाटतं असा आशीर्वाद जगामध्ये कुठल्याही व्यक्तीला, माणसाला, देवाला, संतांना सुद्धा मिळालेला नाही. एवढा मोठा आशीर्वाद स्वामींनी शिवरायांना दिला. हे इतिहासाला कदाचित माहीत नसावं. आणि मग हळूच शिवरायांच्या पाठीवर थाप देऊन शिवबा अनेक शतकं जातील, वर्ष जातील, युग जातील, परंतु भविष्य काळात तुला कोणीही विसरणार नाही. तुझं कार्य विस्तारित वाढत जाईल असा शब्द दिला. आणि ते आपण आज बघताय, तो आज दिवस आहे. शिवरायांच्या बाबतीत किती बोललं तेवढं थोडं आहे. मराठीत तरी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला तोड नाही. परंतु अनेक जणांनी अनेक मतं मांडताना शिवरायांबद्दल ते दुसरं तिसरं कोणी नव्हतं, ते परत भगवान श्रीकृष्ण म्हणून ते जन्माला आलेले होते असं अनेक जणांचे साक्षी पुरावे आहेत.
आणि कदाचित ते खरे असावे. तुम्ही शिवचरित्र वाचताना आणि महाभारत वाचताना त्यातलं जे साम्यत्व आहे ते दोन घटनांमध्ये सिद्ध होतं. लाक्षागृहाला लावलेली आग आणि छत्रपतींना आग्र्यात कैद केलेलं होतं, तिथून केलेली सुटका, हा जर पॅरिग्राफ तुम्ही वाचला आपल्या क्षात्रधर्म हिंदू धर्मातला, तुम्हाला इथे बसलेल्यांना ठामपणे कळेल की हे दुसरं तिसरं कोणी नाही. लाक्षागृहाला ज्यावेळी दुर्योधनानं रात्री 2 वाजता पांडवांना तिथे सोडलं, आग लावून दिली, परंतु त्यांचा वकील विदुर हुशार होता. त्यानं काही दिवस आधीच 100 मैल लांब बोगदा करून ठेवला आणि त्यांना कानात सूचना दिल्या, आज रात्री तुमचा घात होणार आहे, तुम्ही भुयार मार्गे दूर जंगलात निघून जा. त्याप्रमाणे भीमानं आईला पाठीशी घेतलं, बाकीच्यांनी इतर साहित्य घेतलं आणि विदुरानं सांगितलेल्या दिशेनं ते त्या मार्गे निघून गेले. आणि बरोबर रात्री 2 वाजता लाक्षागृहाला आग लावली चारी बाजूनं. लाक्षागृह सकाळपर्यंत तिथे राख रांगोळी झाली. आता पांडव यात संपले म्हणून त्यांचं जिवंतपणे 10वं 13वं वर्षश्राद्ध काय, अंत्येष्टी काय नाही ते कौरवांनी केली. मला महाभारत सांगायचं नाही, परंतु इकडे छत्रपती आग्र्याला असताना तिथे विदुर नव्हता. तिथे विदुर रूपी मदारी मेहत्तर मुसलमान माणूस त्यांचा विश्वासू होता. इथून कशी सुटका करायची म्हणून ते मदारी मेहत्तर चिंताक्रांत होता. मग छत्रपतींच्या फळांच्या पेटाऱ्यांची युक्ती सुचली. भुयारात त्यावेळी करणं अशक्य होतं, परंतु भुयार रूपी फळांच्या पेटीतून यथावकाश शंभूराजे आणि छत्रपती अलगदपणे त्यांनी कडक नजरेतून आपली सुटका करून घेतली. खरं तर यात आधीचा इतिहास असा आहे की दिलेर खान आणि संबंधितांनी वाराणसीच्या पुरोहितांद्वारा शिवाजीराजे पकडले जावे, त्यांना ठार मारण्यात यावं म्हणून लक्षचंडी यज्ञ महायज्ञ केल्याचं इतिहासानं सांगितलेलं आहे. इकडे तुळजापूरच्या आई भगवतीनं सांगितलं की बाबा तुला आग्र्याला जावं लागेल. त्या चांडाळानं माझी खूप सेवा केलेली आहे, तिथे तुला कसं सोडवायचं हे मी ठरवते म्हणे. त्याप्रमाणे छत्रपतींना साक्षात तुळजापूरच्या देवीनं दर्शन दिलं आणि तदनंतर हा सगळा घटनाक्रम घडला. तुला कसं तिथून सोडवायचं ते मी बघते म्हणून माता भगवतीनं म्हणजे तुळजापूरच्या देवीनं छत्रपतींची पेटाऱ्यातून सुटका केली. इकडे महाभारतात असा प्रसंग घडला की जे लाक्षागृहाला आगीतून त्यांना जे बचावलं ते दूरवर 100 मैल लांब आले. इकडे पेटाऱ्यातून महाराज सुखरूप आपल्या राजधानीत आले. आणि हे सर्व होत असताना अजून एक प्रसंग महाभारतकारांनी प्रतापगडावरचा सांगितलेला आहे की ज्यावेळी प्रतापगडावर खानाशी तह करताना जी घटना घडली, खानानं कपट केलं आणि छत्रपतींच्या पाठीवर सुरा मारून त्यांना ठार मारण्याचा बेत चिलखतीमुळं फसला. त्यावेळी छत्रपतींच्या अंगामध्ये लोखंडी ड्रेस होता, खानाची तलवार त्यांना लागली नाही. परंतु इकडे महाभारतकारांचा
कुरुक्षेत्रावर विजय झाल्यावर पांडवांनी एक युक्ती केली की भगवान श्रीकृष्णांना सांगितलं, आता पांडवांचा विजय महाभारतात झालेला आहे, आम्ही सर्वजण, आमचा चुलता धृतराष्ट्र जिवंत आहे, त्याचा आशीर्वाद घेतो आणि मग राज्य करतो, असं भगवान श्रीकृष्णांना सांगितलं. श्रीकृष्ण रागवले, तुम्ही मूर्ख आहात म्हणले. अरे तुम्ही ज्यांचे 100 पुत्र मारले तो तुम्हाला काय आशीर्वाद देणार आहे म्हणे. परंतु तुमचा धृतराष्ट्र कोणता कशा जातीचा आहे हे तुम्हाला अजून माहीत नाही म्हणे. परंतु मला यावं लागेल, मला वकिली करावी लागेल, तर तुम्ही वाचाल, नाही तर तुम्ही त्यात भस्मसात व्हाल म्हणे. आणि तसंच झालं. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी 5 पांडवांची बैठक घेऊन त्यांना सांगितलं की तुम्ही लोखंडी 5 जणांचे 5 पुतळे आणा धृतराष्ट्राला भेटण्यापूर्वी, आणि मी येतो मग तुम्ही भेटा म्हणे. म्हणून 5 पुतळे घेऊन 5 जण आपल्या चुलत्याला काकाला भेटण्यासाठी तिथे आले. त्या राजवाड्यात आले, कुरुक्षेत्रावर आले. धृतराष्ट्रानं पहिलं निमंत्रण भीमाला दिलं, मधल्या भावाला दिलं, का हा धष्टपुष्ट आहे, हा जर मारला तर विजय आपलाच आहे. म्हणून भीमानं छाती काढून स्वतःचा पुतळा घेऊन समोर जायला लागला. त्याला भगवान श्रीकृष्णानं थांबवलं. तुझा पुतळा ठेव आणि तू 50 फूट लांब उभा राहा म्हणे. ठीक आहे म्हणे. भीमानं आपला स्वतःचा लोखंडी पुतळा धृतराष्ट्रासमोर ठेवला आणि त्या आंधळ्या धृतराष्ट्रानं भीम समजून त्याला आलिंगन दिलं. काय चमत्कार! हात लावता क्षणी, आलिंगन करताच क्षणी तो लोखंडी पुतळा जळून भस्म झाला, राग झाली. आणि भीम मात्र घाबरला. मग पुढे बाकीच्या भावांना बोलवलं. त्या 5 पुतळ्यांचं भंजन झालं. आणि मग हळूच धृतराष्ट्र म्हणतो, भगवान कृष्णा, पांडव मेले का म्हणे. अरे म्हणे, आता तुझाच नंबर आहे म्हणे. पांडवांना काही झालेलं नाही, आता तुझाच काटा आम्ही काढतो म्हणे. मला महाभारत सांगायचं नाही, खान मारताना चिलखत का वापरले हे महाभारतातून मातोश्री जिजाऊ साहेबांनी शिवाजी राजे पोटात असताना अनेक वेळा हे प्रसंग शिवाजी राजांना ऐकवले, सांगितले. त्यामुळं हा महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी राजांचा हा जीवनादर्श हा अजून बहरत चाललेला आहे किंवा बहरत जाईल यात संशय नाही. असोत, मला महाभारत यातून सांगायचं नाही, परंतु प्रत्यक्ष छत्रपती हे कोण आहेत हे कोणाला आता सांगण्याची जरूर नाही, आपल्याला समजलेलं आहे. मग आपणही त्याप्रमाणे त्यांचे जे जीवनादर्श आहेत ते जर आपण जनतेसन्मुख मांडले तर कदाचित पुढची पिढी असे शिवाजी राजांसारखे जन्माला येतील. म्हणून इथे आज मुद्दा नंबर 1 की मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कारात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी त्वरित उभं राहून आपला परिचय द्यावा आणि असे शिवाजी राजे, असे प्रभू रामचंद्र, असे भगवान श्रीकृष्ण या कलियुगात निर्माण व्हावेत, त्यांचे जीवनादर्श राबवणारे निर्माण व्हावेत, हा त्यामागचा या कार्याचा मुख्य उद्देश आहे. म्हणून आपण हे काम करतो, उगाच करत नाही. आणि या कार्याला खूप मागणी आहे, आपणच कमी पडत आहोत. म्हणून इथे हे जे गुरुजन उभे आहेत यांच्याकडे ही जिम्मेदारी दिलेली आहे की निदान नाही शिवाजी राजे जन्माला येतील ना, निदान आपलं म्हातारपण, वार्धक्य सांभाळणारे पुंडलिक,
श्रावणबाळ तर तयार होतील. म्हणून प्रत्येक घरात श्रावणबाळ आणि पुंडलिक तयार व्हावेत, हा या मार्गाचा, या कार्याचा, या विभागाचा मुख्य उद्देश आहे. आणि मला वाटतं हा सर्वांना आवडेल. कुणाला असं वाटतं की आपलं वृद्धाश्रम दुःखात जाऊ, असं कुणालाच वाटणार नाही. म्हणून वृद्धापकाळ सुखात जाण्यासाठी जाणून बुजून बुद्धिपुरस्कर जिजाऊ मातेनं हे संस्कार त्यांच्यावर केले. आणि आपणाला यापुढे पुंडलिक आणि श्रावणबाळ घडविण्यासाठी हा विभाग आपणाला निश्चितपणे पोचवावा लागेल, यात दुमत नाही. 5-10 मिनिटांनी त्या निमित्तानं आपणाला पुढचा विभाग प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. हा स्वामींचा जनता दरबार आहे. इथे अनेक समस्या अनेक जण घेऊन आलेले आहेत आणि विनामूल्य मार्गदर्शनातून यावर मार्गदर्शन केलं जातं. ही पद्धत आपल्या मार्गाखेरीज इतर कोण करत नाही. म्हणून जगातल्या अनेक दुःखित लोक स्वतःचा वेळ खर्ची घालून स्वामी मार्गाचं महत्त्व, ऊर्जा, आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलात. आणि दिलेली सेवा जर आपण मनोभावे समजावून घेतली, हे उभे असणारे प्रतिनिधी आपणाशी सलोख्यानं, प्रेमानं दिलेली सेवा समजून सांगणार आहे. आपण त्याचा लाभ घ्यावा. आणि आपला थोडं आमचं म्हणणं असं आहे की आपण थोडं समयदान या कार्यासाठी द्या. तुम्ही कुठलंही दान देऊ नका, परंतु वेळेचं दान स्वामींना अभिप्रेत आहे, त्यांना भूषणावं होईल, म्हणजेच ते समयदान आहे. म्हणून तुमचा वेळ जर स्वामी कार्यासाठी दिला, त्यासारखं पुण्य जगात नाही. म्हणून ज्यांच्याजवळ 24 तासातून काही तास स्वामींच्या कार्यासाठी देता येतील त्याने अवश्य द्यावेत. तर पुढचा विभाग विवाह मंडळ आलेला आहे. आणि विवाह मंडळातून या कार्यानं एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक ऐक्य, अनिष्ट चाली, रीती, प्रथा या मोडीत काढण्याचं एक चंग बांधलेला आहे. कुठल्याही प्रकारचे रुसवे, फुगवे, मान, सन्मान, अपमान या साऱ्या गोष्टी कायमच्या बंद करण्याचा विडा उचललेला आहे. म्हणून इथे विवाह मंडळ दर गुरुवार रविवार इथे परिचय मेळावा घेतला जातो. मागच्या महिन्यात कृषी महोत्सवात विवाह मंडळानं आणि पुढचं एक पाऊल टाकलं की जगात ज्याला कोण विचारत नाही असे विकलांग, दिव्यांग असणाऱ्या अनेक मुली, मुलं यांचे परिचय मेळावा घेऊन त्याच दिवशी 18 विवाह केले बघा, रुपयानं खर्च करता. मग हे काम कोण करेल? कोणी करावं? सरकार थोडंच करणार आहे, हे आम्हाला करावं लागणार आहे. आपण उपवर मुलामुलींची तर लग्न करतोच, परंतु अजून दुसरं पुढचं पाऊल जे विदूर आहेत, परित्यक्ता तथा विधवा मुली आहेत, त्यांना योग्य जोडीदार परिचय मेळाव्यातून देण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्या दिवशी 1100 मुलामुलींची विवाह बोलणी सुरू झाली, विवाह जवळजवळ पक्के झालेले आहेत. आपण उपवर मुलामुलींचे तर करतोच, पण ज्यांना कोणी वाली नाही, ज्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जनतेचा वेगळा आहे, त्यांना आपण वाली आहोत. हे काम आपण करावं, याला सामाजिक बांधिलकी. म्हणून विवाह मंडळाचं काम वाढलेलं आहे. परंतु इथे जे बसलेले पुरुष आणि भगिनी प्रतिनिधी पोक्त आहेत, त्यांनी थोडासा वेळ या कामासाठी द्यावा. स्वामी आशीर्वाद देतील. आणि यासाठी निश्चितपणे आपण थोडासा वेळ पोक्त लोकांनी जर खर्ची घातला तर जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या बाणीचं आपणाला त्वरित अनुभूती. म्हणून आपण हे काम करावं. खरं तर हे अध्यात्म म्हटलं
तर आपण पूर्ण आध्यात्मिक नाहीत. आपण 20% अध्यात्म करतो आणि 80% सामाजिक बांधिलकी पत्करलेली आहे. ज्याला हे मान्य आहे तो आयुष्यभर सेवेकरी म्हणून स्वामींची त्याला अनुभूती आशीर्वाद मिळतो. म्हणून हे आपण जर करायला तयार असाल, याला खरा सेवेकरी, हाडाचा सेवेकरी म्हणतात. अशी कामं या कार्यातून केली जातात. तर पुढचा विभाग आणि दुसरं की विवाह मंडळातून आज तागायत जेवढी विवाह स्वामींच्या कृपेनं झाली, आज तागायत एकही घटस्फोट फारकती गेल्या 70 वर्षात झालेल्या नाहीत. म्हणून जीवित सुखी करायचं असेल तर अन्य दुसरा मार्ग नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपल्या गावी आपण केंद्र जेव्हा होईल तेव्हा होईल, तुम्ही विवाह मंडळं सुरू करा विनामूल्य. जनतेला त्यातून फार मोठा दुवा मिळेल. तोच आशीर्वाद आपणाला कामात येईल. पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. कृषी भाग 1-2 मध्ये आपणाला शेती कशी करावी, शेतीवर अवलंबून असणारे व्यवसाय कसे शेतकऱ्यांच्या मुलांनी करावे, त्यात माती परीक्षण, पाणी परीक्षण. आज अनेक कंपन्या शेतकऱ्यांच्या मुलांना मुलींना विचारायला लागलेत की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पायावर उभं करू. म्हणून आपण त्यासाठी सेवेकरी जर झालात, त्या कंपन्या तुम्हाला बिना इंटरव्ह्यू कमी श्रमात तुम्हाला पायावर उभं करण्याचा शब्द त्यांनी दिलेला आहे. मग त्याचा आपण लाभ घ्यावा. कारण आज शेतकऱ्यांच्या घरात कोणी मुली देत नाही. नोकरी नाही म्हणून छोकरी नाही. या साऱ्या बाबी आज शेतकऱ्यांच्या आत्महत्येत भर टाकणाऱ्या आहेत. म्हणून हा एक सामाजिक भाग म्हणून आपणाला यातून निश्चितपणे शेतकऱ्यांपर्यंत, बांधात्याच्या बांधापर्यंत पोचता येईल, त्याचं मनोबल वाढवता येईल आणि वाढणाऱ्या आत्महत्या थांबवता येते. हे काम सरकार करणार नाही, तुम्हालाच करावं लागेल. पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आरोग्य संविधान घेऊन आलेले आहेत. आणि आपणाला माहीत आहे इथे खूप आशेनं असंख्य रुग्ण असाध्य आजाराला घेऊन येतात. त्यात कॅन्सरचा समावेश आहे. आणि बिना वेदना, बिना शस्त्रक्रिया, बिना केमो असणारा दवा इथे उपलब्ध आहे. म्हणून आपण या दव्याची मैत्री करावी. आणि दवा फार कडू तुरट आहे एवढंच, डोळे झाकून जर घेतला, बाकीचा खाटाटोप हे सगळे बंद होते. एक केमो करायला टाटामध्ये 80,000 रुपये घेतात. असे कितीतरी केमो करावे लागतात. हे सामान्य माणसाचं काम नाही. म्हणून सर्वसामान्य जी गरीब जनता आहे त्यांच्यासाठी आपण गुरुपीठ त्र्यंबकेश्वरला आगामी कुंभापूर्वी आकार घेत असणारं ते आरोग्यधाम मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल ते आपल्याला दुवा देण्यासाठी हाक मारत आहे. म्हणून त्या ठिकाणी आमचे असंख्य डॉक्टर लोक हा दवा घेऊन कॅन्सर बरा करण्याचं त्यांनी कंबर कसलेली आहे. आणि गेल्या 2 दशकात सुमारे लाखो रुग्ण या दव्यानं बरे झालेले आहेत. स्वामींनी त्यांना त्यांचं आयुष्य परत दिलेलं आहे. मग तो कॅन्सर रक्ताचा असेल, हाडाचा असेल, गाठीचा असेल, ब्लड कॅन्सर असेल, त्यासाठी हे 3 दवा ते दाखवत आहेत. त्यात सप्तरंगी काढा आहे, सर्व प्रकारचे कॅन्सर बरा करतो. रानभेंडी घशाचा आणि ब्लड कॅन्सर बरा करते. ज्यांच्या शरीरात कुठेही गाठी आहेत तो कॅन्सर गाठीचा बरा करण्याचं काम वेखंड करतं. हे वेखंड आहे. हे देशी गाईच्या गोमूत्रात घासून गरम करून थोडंसं आपण प्राशन केलं, 100% गाठी 3 आठवड्यात गळून पडतात. रुपयाचं औषध घ्यायचं नाही. इतकं सोपं आहे. पण औषधं कडू तुरट आहेत. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, या सर्व बाबी जनतेपर्यंत कोण सांगेल तुमच्याशिवाय.
म्हणून आपण हा दवा सेवा केंद्रांवर उपलब्ध करावा आणि एवढ्या लांब दिंडोरीला 1500 मैल येण्यापेक्षा गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी ही संज्ञा जर तुम्ही राबवली तर लोकांचं गावात हे प्रश्न तिथले तिथं निपटले जाते. त्यांना इतक्या लांब येण्याची आवश्यकता नाही. म्हणून याचं विकेंद्रीकरण करण्याचं काम पूजनीय मोरेदादांनी गेल्या मागील शतकात गावोगावी घरोघरी हा संदेश दिलेला आहे, तो आपण पुढे पोचवावा. खरं तर आमच्या इथे बसलेल्या भगिनी घरी असलेल्या खूप भाग्यवान आहे. का तर तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषधं दिलेली आहेत. त्यामध्ये हळद आहे. सर्व आजारांवर एकमेव उपाय म्हणजे हळद. लग्न लावायचं असलं तरी हळद लावल्याशिवाय होत नाही हो. म्हणजे इतकं हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिरं आहे. कुठली प्लेटलेट कमी झाली, हिमोग्लोबिन कमी झालं, तथा हृदयविकाराचे कुठलेही आजार असतील, 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात कात चुना न लावता ते चावून खाल्लं, 3ऱ्या दिवशी प्लेटलेट पूर्वपदावर आणि हिमोग्लोबिन 15पर्यंत जातं. काही लागत नाही. ॲलोपॅथिक औषधं घेण्याची जरूर नाही आणि त्या औषधं तुमच्या घरात आहे. तसंच तेजपान काय काम करतं, दालचिनी काय काम करते. अनेक लोकांची चरबी किंवा ते लठ्ठ होतात. अनावश्यक चरबी घालवण्याचं काम दालचिनी करते. म्हणून चांगली दालचिनी चांगल्या मधात घासून रोज 4-5 वेळेस प्राशन केले आणि आहारात शीतपेय कायमची बंद केली आणि रोज गरम पाणी तुम्ही पिलात, शरीराला जेवढं वजन लागतं तेवढंच राहतं. अनाठाई वजन कमी होतं. जे नको आहेत ते वजन कमी होतं. हे ज्यांना पटेल त्यांनी रसोईचा अभ्यास करावा. इथे बसलेल्या आमच्या साऱ्या भगिनींनी खरं तर रसोईवर PhD करावी. तुमच्या घरात आरोग्य नांदेल. आरोग्यावर तुमचा 60% खर्च होतो तो वाचेल आणि तुमचं आरोग्य अबाधित हातात राहील. म्हणून यावर खूप बोलणं उचित नाही, पण रसोईवर खूप बोलता येईल. म्हणून नव्या पिढ्यांना आपण रसोईबद्दलचं मार्गदर्शन जुन्या भगिनींनी नव्या पिढ्यांना द्यावं, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी आपला परिचय द्यावा. समाजात जे महत्त्वाचे घटक आहेत त्यात शिक्षक आहे, त्यांच्याकडे मूल्य शिक्षण आहे. डॉक्टर आहे, त्यांच्याकडे आरोग्याचं काम दिलेलं आहे. जेवढे इंजिनियर आर्किटेक्ट आहेत त्यांच्याकडे वास्तूचं काम दिलेलं आहे. वास्तू कशी असावी. खरं तर त्या वास्तूत रात्री डोकं टेकल्यावर ज्याला 5-6 घंटे झोप येते ती वास्तू बरोबर आहे आणि ती माणसं खऱ्या अर्थानं श्रीमंत आहे असं माणुसकीशास्त्र सांगतं. आणि मला वाटतं इथे बसलेले सर्वजण श्रीमंत आहे की ज्यांना 6 घंटे झोप येते. जगामध्ये अनेक श्रीमंत माणसं आहेत, रात्री 3 वाजेपर्यंत झोपेच्या गोळ्या खाऊनही झोपा येत नाही. त्यांना आम्ही श्रीमंत म्हणत नाही. हा अर्थ नीट समजून घ्यावा. म्हणून वास्तूमध्ये काय असावं आणि दुर्लक्षित बाबी ज्या आहेत त्या का नसाव्यात. त्यात बंद पडलेली घड्याळं आहेत, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, किचनच्या ओट्याला लावलेला काळा दगड कडप्पा हे दुःखाचं कर्ज डोक्यावर वाढवण्याचं मूळ आहे. तथापि ज्या भगिनी इथे बसल्यात ज्यांच्या किचनला काळा दगड लावलेला आहे त्यांनी हात वरती करावा. धन्यवाद. बरेच हात वरती आले. घरी गेल्यावर घाबरून जाऊ नका, तोडफोड करू नका. त्या दगडाचा काळा रंग फक्त पिवळा करा, ऑइल पेंट लावून, किंवा पांढरा करा. 2 दिवसात तुम्हाला त्याच्या चांगल्या अनुभूती येतील आणि आजारपण, मणक्यांचे आजार, स्पॉन्डिलिसिस यात तुम्हाला वेगळा लगेच गुण दिसेल.
म्हणून आपण या सर्व बाबी तोडफोड न करता उभे असणारे आमचे इंजिनियर प्रतिनिधी आपणाशी सलोख्यानं संवाद साधतील. आपण त्यांना भेटा. त्यांच्याकडे ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथ आहेत. खरं तर ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंत कळेल. हे ग्रंथाशिवाय कळत नाही. म्हणून आपण ग्रंथ चाळत जावेत, त्याचं चर्वण करावं, मनन करावं, चिंतन करावं. तर पुढचा विभाग इथे कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन गरजूंना या ज्ञानाची नितांत जरूर आहे. लोक अनभिज्ञ आहेत आणि दुर्दैवानं कानून या देशात शिकवला जात नाही. जर्मनी, जपानमध्ये इयत्ता 7वी ते 11वीपर्यंत LLB, LLM याचं मार्गदर्शन आणि अभ्यास शिकवला जातो आणि इथे त्यासाठी स्वतंत्र शिक्षण घ्यावं लागतं. हे दुर्दैव आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आमचे प्रतिनिधी कायदा आणि वैयक्तिक जीवन, अध्यात्म आणि वैयक्तिक जीवन, राष्ट्रीय जीवन याचं मेळ घालण्याचं काम कायदेशीर मार्गदर्शनातून करत असतात. म्हणून इथे अनेक जण आलेले आहेत की आम्हाला केंद्र उभी करायची आहेत, आमच्या शेतात बांधावरून भांडण आहे, काही कोर्टात अनेक वर्ष केसेस चालू आहे. खरं तर तुम्हाला अनेक तीर्थक्षेत्रांच्या वाऱ्या परवडतील, कोर्टाची वारी परवडणारी नाही. ती खिशाला महाग, डोक्याला महाग करणारी आहे. म्हणून त्याचा निपटारा करण्याचं काम लोकन्यायालय भरून हे प्रतिनिधी मार्गदर्शन करत असतात. त्याचा आपण कृपया लाभ घ्यावा. तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत अन्य प्रतिनिधी आलेले आहेत. त्यात स्वयंरोजगार विभाग आहे, पर्यावरण प्रकृती विभाग आहे, माहिती तंत्रज्ञान विभाग आहे, पशुगोवंश विभाग आहे, युवा प्रबोधन आहे, देश विदेश अभियान आहे, छत्रपतींचा दुर्ग अभियान विभाग आहे. हे 8ही प्रतिनिधी याज्ञिकी प्रतिनिधी आहे. हे सर्व प्रतिनिधी आम जनतेला स्वामी कार्यातून काय काय कामं केली जातात हे सांगण्याचं सातत्य ठेवतात. ऐकणाऱ्यांनी केवळ आपली एकच गोष्ट सांगू नये, जनतेपर्यंत या कार्याचा अंतरंग समजून सांगावा. तुमच्या ताटात 18 पदार्थ वाढलेले आहेत. जो आवडेल तो अवश्य घ्यावा, जो आवडत नाही तो बाजूला ठेवावा. सक्ती नाही, हा ऐच्छिक भाग आहे. म्हणून या सर्व बाबी आहेत. आता वादळ दाखवलेलं आहे निसर्गानं, पाऊस येण्याची संभावना 2-3 दिवसात आहे. म्हणून हा वादळी ध्वज जर आपण गावनिहाय तथा मारुती मंदिरात तथा केंद्रनिहाय जर लावला तर मोजून 3 मिनिटात वादळ थांबतं. त्याखाली बसून हनुमान चालिसा तथा लांगूल अस्त्र कृपया आपण वाचावं. वायुपुत्र हे हनुमानजी आहेत हे आपणाला माहीत आहे. तथापि आगामी मार्च, एप्रिल, मे महिन्यात 8 रिश्टरपर्यंतचे भूकंप जगात आणि देशात घडणार आहेत, राज्यात घडणार आहेत. आपला भंडारा, चंद्रपूर, छत्तीसगड तिकडे घडणार आहेत. तिथल्या सेवेकऱ्यांनी आधीच हे भूकंप यंत्राची तयारी करावी. त्याची तीव्रता 8 रिश्टरची 1 किंवा 2वर आणता येते. त्याची तीव्रता घालवण्याचं काम हे भूकंप यंत्र करतं. म्हणून पुढची आपत्ती टाळण्याचं काम या सुविधा करतायत. याला रुपया लागत नाही, फक्त समयदानाचं महत्त्व आहे, ते आपण पाळावं. तर पुढचा विभाग शेवटचा मराठी अस्मिता, भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत समृद्ध केलेली आहे. त्यांनी आपला उभं राहून परिचय देऊन भारतीय संस्कृतीचं असामान्य महत्त्व ठेवल्यामुळं या देशाला भारत माता म्हणतात. जगाच्या पाठीवर अमेरिका, जर्मन, जपान अन्य राष्ट्रांना कोणीही माता म्हणत नाही.
भारतालाच का म्हणतात, त्याला कारण आमच्या माता भगिनी आहेत. प्रचंड सोशिकता, नम्रता, सदाचार आणि कर्तृत्व हा मिळणारा आशीर्वाद आहे. कालच्या दत्त जयंतीमध्ये देशात आमच्या जवळपास सर्व भगिनींनी, राज्यासह देशात 50 लाख भगिनींनी गुरुचरित्र पारायण केली. बघा, ही साधी गोष्ट नाही, ती आम्ही सांगितलं नाही, त्यांनी स्वतःहून केलेली आहे. त्यामुळं ही संस्कृती टिकून आहे. खूप तपशिलात बोलणं उचित नाही, परंतु आता हा फाल्गुन महिना आहे, मराठी महिन्याचा शेवटचा महिना. आगामी येणाऱ्या या पंधरवाड्यात खूप सण आहेत. होळी आहे, धुळवड आहे, रंगपंचमी आहे, अनेक सण आहेत या महिना अखेरपर्यंत. ते सण का, कसे, वैज्ञानिक, सामाजिक, वैयक्तिकदृष्ट्या कसे करावेत याची बांधणी मराठी अस्मिता नावाच्या ग्रंथात केलेली आहे. ती आपण त्याची पानं चाळावीत, नव्या पिढ्यांना ते शिकवावं, सांगावं. नवरात्राचं महत्त्व काय आहे, गोत्राचं महत्त्व काय आहे, कुलधर्म कुलाचाराचं महत्त्व काय आहे. इथे आज आलेल्या अनेक कुटुंबियांना आपली दिवी माहिती नाही. सरळ त्यांनी सांगितलं आमच्या साती आसरा आहे म्हणे. साती आसरा ही कुणाचीही कुलदैवत नाही, ते जलदेवता आहेत. जिथे म्हसोबा माऊल्या आहेत त्या माऊल्यांना आसरा म्हणतात, त्या कुलदेवता नाही. भारताचे पिता श्री शिव आहेत, भारताच्या माता पार्वती आहे आणि त्या मातेनं भारतामध्ये 52 शक्तिपीठ ती भूमिका घेतली आणि महाराष्ट्राच्या वाट्याला 4 पीठं आली. त्यात सप्तशृंग, तुळजापूर, कोल्हापूर, माहूर यांचा समावेश आहे. त्या आपल्या बसलेल्यांपैकी बऱ्याच जणांच्या कुळांच्या कुलदेवता आहेत. वर्षातून एकदा तरी आपण देवीला जाऊन तिला हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य वर्षातून एकदा तरी करा, म्हणजे आडलेले तुमचे कामं मार्गी लागतील. बरीच मुलामुलींची लग्न रखडलेली आहेत कुलदेवतेला न गेल्यामुळे. नोकरीचा प्रश्न आहे, प्रमोशनचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत. हे यामुळं रखडलेले आहेत. हे उशिरा कळतं, वेळ निघून गेले. तीच अवस्था खंडोबाची आहे. खंडोबा हे शंकर आहेत, ते आपले पिताश्री आहेत. म्हणून खंडोबाच्या मुख्य ठाणावर वर्षातून एकदा तरी जा. त्यांना एक धोतरपान, उपरणं, 1.25 पाव हळद, वांग्याचं कांद्याचं भरीत, पुरणा वरणाचा नैवेद्य, एवढंच करायचं. या व्यतिरिक्त अन्य बाबी करण्याची तशी जरूर नाही, खर्चिक भाव करण्याची गरज नाही. एवढ्यावर खंडोबा पावतो, आशीर्वाद देतो. खंडित झालेली कामं अखंडित होतात, त्याला खंडोबा म्हणतात. आणि जर आपण केले नाही तर आपला खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहत नाही, त्याला खंडोबा म्हणतात. तपशील न बोलता या साऱ्या बाबी या कार्यातून दिलखुलास, विनासंकोच आपण समजून घेण्याचं करावं, हे कळकळीचं आवाहन. सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत, परंतु गेले अनेक तासांपासून आपण या पुण्यभूमीत तिष्ठत बसलात. ही भूमी स्वामींच्या आणि आपल्या सेवेनं ऊर्जित झालेली आहे. इथे जेवढा वेळ बसलं तेवढी ऊर्जा वाढते. इथे 24 तास यज्ञयाग चालू आहे. येणारी माणसं नकारात्मक ऊर्जा आणतात, जाताना सकारात्मक न्हाणून ती ऊर्जा घेऊन जातात. म्हणून आपण सकारात्मक बनण्यासाठी हे यज्ञयाग पूर्वाचार्यांनी अनादी कालापासून चालू ठेवलेले आहेत. त्यामुळं आपली ऊर्जा वाढते. यावर विज्ञानातून सुद्धा खूप बोलता येईल, तपशील न बोलता. परंतु वर्षात येणारे सण वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, देवी, खंडोबा, गोत्र याचा वैज्ञानिक खूप मोठा संबंध आहे. आणि ज्याला विज्ञान कळलं त्याला अध्यात्म कळलं. वेद कळले म्हणजे विज्ञान कळलं. विज्ञान हे अन्य काही दुसरी बाबी नाही. ज्याला वेद कळले तो विज्ञानी होतो. म्हणून याचं प्रशिक्षण
या कार्यातून आमच्या भगिनी सातत्यानं देताना, ज्या भगिनी जी कुटुंब कर्जबाजारी झालेली आहेत, दुःखी आहेत, अशा भगिनी, काही कुटुंबात व्यसनी लोक आहेत, उभ्या असणाऱ्या भगिनींना मार्गदर्शन करतात की तुमच्या घरात जर व्यसनी कुणी असेल तर या शंकराच्या पिंडीवर, परवाच शिवरात्र झाली, या रुद्रयंत्रावर महिम्न किंवा रुद्र वाचून पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपींना दिलं, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि तुमचे कुटुंबीय शाकाहारी निर्व्यसनी होती. हे घरच्या घरी करायचं आहे, कुठेही जायचं काम नाही. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. आपण हे शांतपणे समजून घेताना अगदी कमी शब्दात आपणाला आपल्या समस्येचं मूळ शोधता येईल. अनेक कारणामुळं डोक्यावर कर्ज वाढतं आणि त्याचं मूळ श्रीयंत्र आहे. हे भगवान विष्णू आणि लक्ष्मी हे अर्थ खात्याचे सर्व आहेत, त्यांचं हे आसन आहे. आणि इथे बसलेल्या अनेक भगिनी या श्रीयंत्राच्या अभ्यासक, उपासक आणि प्रचारक आहेत. म्हणून या श्रीयंत्राची त्या रोज पूजा करतात आणि प्रतिपौर्णिमेला एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवून मराठी 5 अध्यायाची पोथी वाचून एका पाटावर 3 सुपाऱ्या मांडून वाटीभर केलेला तो शिऱ्याचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवतात. ती पोथी वाचतात, आरती करतात. सत्यनारायण झाला, बिना पैशाचा, बिना खर्चाचा. लागणारं मटेरियल घरात तुमच्या आहे. तथापि ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हातवरती करावेत. धन्यवाद. बरेच हातवरती आलेत, परंतु ज्यांचे हातवरती नाही त्यांना हे कोण सांगेल? ते तुम्हालाच सांगावं लागणार आहे. तुम्ही सांगितलं तर त्याचा परिणाम नक्कीच लवकर होईल. हा खर्चिक सत्यनारायण नाही. आमच्या जगातल्या, देशातल्या आणि राज्यातल्या साऱ्या भगिनी आज तरी या कलियुगात स्वयंपुरोहित झालेल्या आहेत. शंकराचार्यांनी त्यांना शाबासकी दिलेली आहे. मुंबईतल्या आमच्या 35 मुली शंकराचार्यांसमोर त्यांनी सत्यनारायण करून दाखवला. त्यांनी तोंडात बोट घातलं. एवढ्या कुटुंबियांना पुरोहित कोण आणणार? जगात, देशात, राज्यात एवढं शक्य नाही. म्हणून आमच्या भगिनी जर स्वयंपुरोहित झाल्या तर देश निश्चितपणे रामराज्यासारखा वाटचाल करेन आणि सगळी गुन्हेगारी, व्यसनं थांबले जाते. एवढं काम आमच्या माता भगिनी करतात. यापेक्षा अजून काय सांगणार? वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू. आणि प्रार्थनेनंतर सर्वप्रथम नंबर 1च्या गेटनं भगिनी मौनानं समाधीमठ औदुंबराला केवळ वळसा घालून परिक्रमा न करता दरबारात स्वामींना हात जोडून आपल्या जागेवर बसतील. नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी त्याप्रमाणे मौनानं येतील. आणि आज गुरुवार आहे, स्वामींचा वार आहे. 12 ते 2 या काळात स्वामी चरित्राचं पठन करणारे भाग्यवंत, पुण्यवंत लोक त्यात सहभाग घेत असतात. ज्यांना समस्या विचारायच्या असतील त्यांच्यासह, नसतील त्यांच्यासह, ज्यांना त्यात भाग घ्यायचा आहे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधावा आणि या सेवेला सामोरं जाऊन उपकृत व्हावं एवढंच कळकळीचं सांगून समर्थांना भूषणावं होईल असं आपण वागावं. त्यांच्या इच्छेत आपली इच्छा घालून राहावी एवढंच सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.